ओम नमो जी श्री गुरुनाथा भक्तवत्सला समर्था तवपदी ठेवुनी माथा स्तवितो ताता तुझ लागी तू नित्य निरंजन तुझ म्हणती निर्गुण तूच जगाचे कारण अहम भावे प्रकटलासी तुझी स्तुती करावया शक्ती नसे हरिहर ब्रह्मया परी अघटित तुझी माया जी संशय भया निवारित मूळ मुळीचा आकारू तुझ म्हणती श्री गुरु सच्चित शक्तीचा आधारू पूर्णाधारू ओंकारासी ऐसा तू देवादिदेव हे विश्व तुझेची लाघव इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले ऐसा तू बा परंपारू या अनंत ब्रह्माचा आधारू चराचरीचा आकारू पूर्णाधारू म्हणविले ऐशा तुझ प्रती स्तवावया अल्प माझी मती तू जाणसी हे चित्ती विश्वव्यापक म्हणूनी तरी देवामती दान देणे तुझची कारण जरी करणे समाधान तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले आहा जी निर्गुणा विश्वव्यापक सगुणा सत्य निराकार निरंजना भक्ता कारणे प्रकटलासी रूप पाहता मनोहर मूर्ती केवळ दिगंबर कोटी मदन तेज निर्धार ज्याच्या स्वरूपी नटले कर्णकुंडलाकृती वदन पाहता सुहास्यमूर्ती भ्रुकुटी पाहता मनोवेधती भक्तभाविकांचे भोवयांचा आकारू जेथे भुले धनुर्धरू ऐसे रूप निर्धारू नाही नाही जगत्त्रयी सरळ दंड जानू प्रमाण अजानुबाहू कर जाण जो भक्ता वरदपूर्ण ज्याचे स्मरणे भवनाश ऐसा तू परात्परू परमहंस स्वरूप सद्गुरु मजदावुनी ब्रह्मचराचरू बोलविला आधारू जगतासी ऐशा तुझस्तौनी मौन्य पावले सहस्त्रफणी वेदश्वान होऊनी सदाद्वारी तिष्ठती तेथे मी लढिवाळ खरे जाणिजे तुझे बाळ म्हणवोनी पूर्वी माझी आळ माय कनवाळू म्हणविसी मी अन्यायी नाना परी कर्मे केली दुर्विचारी ते क्षमा करोनी निर्धारी मजतारी गुरुराया मनाची आवारे जे उठवी पापांचे फवारे तेणे भ्रमे भ्रमलोबारे चुकवी फेरे भवाचे कायिक वाचिक मानसिक सर्व पापे झाली जी अनेक ती क्षमा करुनी देख मजतारी गुरुराया माता उदरी तुम्ही तारिले ते विस्मरण जीवासी पडिले हे क्षमा करोनी पहिले मजतारी गुरुराया परोपकार विस्मरण पापे केली अघटित कर्म अहंभाव क्रोधा लागून सदाची गृही ठेवियले हे क्षमा करोनी दातारा मज तारा वेले करा तुझवीण आसरा नाही नाही जगत्त्रयी मज न घडे नेम धर्म न घडे उपासना कर्म नाही अंतरी प्रेम परिब्रीदा कारण तारणे नाम तुझे पायी कदा वृथा गेले नाही ऐसे देती ग्वाही संत सज्जन पुराणे मागे बहुत तारिले हे त्याही अनुभविले मजका अवेरिले निष्ठुर केले मन किन्निमित्त तू विश्वाकारू विश्वाधारू त्वाची रचिले चराचरू तूची बीज आधारू व्यापक निर्धारू जगत्त्रयी चार देहाच्या सूक्ष्मी तूची झुलविशी निजलगामी हे ठेवुनी कारणी अहंभाव तोडावया
जन्म मरणाच्या व्यापारी जे भ्रमुनी पडले माया भरारी, ते सोडविशी जरी निजनामे करूनिया. ऐसा तू अनादि आधारू तुझ म्हणती वेदगुरु, परी हे व्यापुनी अंतरू स्थिरचरी व्यापिले. भाव भक्ती चोखट करणे नेणे बिकट, नाम तुझे सुभट तोडी घाट भवाचा. हे जाणूनी अंतरी पिंड ब्रह्मांड शोधिले जरी, तरी सूक्ष्मीच्या आधारी व्यापक निर्धारी तूची एक. म्हणोनी मौन्यगती तुझ निजानंदी स्तविती, जरी बोलविसी वाचा शक्ती तरी हाती तुझ्या दयाळा. म्हणोनी स्तवने स्तवनी तुझ सांगणे एकजनी, वशभावे भक्ती लागुनी अवतार करणी जाणोनिया. अहम भाव तुटोनी गेला प्रेम भाव प्रकटला, देव तेथेची राहिला अनुभव शुद्धी खेळवी. यज्ञ कोटी करू जाता जे फल न ये हाता, ते प्रेम भावे स्तविता हरिते व्यथा भवाची. म्हणोनी सांगणे खूण हा स्तव नित्य प्रेमे जाण, जो वाचील अनुप्रमाण 11 वेळा निर्धारे. शुचिस्मित करुनी चित्ता जो जपे प्रेम भरिता, पुरवी तयांच्या मनोरथा सत्य सत्य त्रिवाचा. हे लघुस्तवस्तवन तारक जगाच्या कारण, भक्तिभावे पूर्ण चुके चुके भवफेरा. जो हा स्तव करील पठण त्या घरी आनंद प्रकटेल जाण, देवोनी भक्ता वरदान तारक त्रिभुवनी करेल. हा स्तव नित्य वाचा भाव धरुनी जीवाचा, फेरा चुकवा 84चा गर्भवास पुन्हा नाही. हे जगाहितकारी चुकवी चुकवी भ्रमफेरी, मृगजळ दाऊनी संसारी मगतारी जीवाते. हे आनंदनाथांची वाणी जग तारक निशाणी, स्मरता झुलवी निरंजनी योगी ध्यानी डुलविले. ऐसे ऐकता गुरुस्तवन जागे केले सच्चित गुरु कारण, केवळ तो हरिहर ब्रह्म मुखयंत्रीचा गोळा पूर्ण. गुरु हृदय भुवन व्यापिले, तेने होऊनिया स्मरती स्वये प्रकटली मूर्ती. नाभी नाभी आवरती अवतार स्थिती बोलतो, अयोनी संभव अवतार हिमालय उत्तर भागी निर्धार. होऊनी पूर्णहंस दिगंबर व्यापू चराचर निज लीले. तेथुनी प्रकट भुवन मग उद्धरू धरा जाण, धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे. ऐशी ध्वनी निर्धार गर्जला गुरु दिगंबर, सर्व देवी केला नमस्कार आनंद थोर प्रकटला. शालिवाहन शके 340 शुद्ध पक्षपूर्ण चैत्र मास, अवतार घेतला द्वितीयेस वटछायेसी दिगंबरू. तेने धरा आनंदली थोर मज दावा रूप सुकुमार. सेवा करीन निर्धार पादकिंकरी होऊनिया. ऐशी गर्जना प्रकट आनंद बोधवी हितार्थ. गुह्य हे निजबोधार्थ न बोलावे दांभिका. श्री गुरु स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.